सियावर रामचंद्र की जय. नीलाच्या मर्मस्थळावरती बाण मारून नीलाला रावणानं अचेत केलेलं आहे आणि त्याच वेळी प्रभू श्रीरामाची परवानगी घेऊन रावणासोबत लढण्यासाठी लक्ष्मण तिथे दाखल होतो. लक्ष्मणानं दाखल झाल्याबरोबर आपल्या भात्यातले एकापेक्षा एक भयंकर अस्त्र रावणावर सोडायला सुरुवात केलेली आहे. लक्ष्मण आहे तो काही केलं तरी, त्यामुळे त्याच्या बाणांनी रावणाला काहीच होणार नाही असं नाही. म्हणजे लक्षात घ्या, हे काय आहे, ही सगळ्या बाजूनी केलेली लिटमस टेस्ट आहे. सगळ्याच बाजूनी, रावणाच्या बाजूनी केलेली ही टेस्ट आहे आणि रामाच्या बाजूनी केलेली ही टेस्ट आहे. रावण इतका शक्तिशाली आहे की त्याने केलेल्या वाराचा सामना करण्याची शक्ती कोणत्याच प्राण्यात नाहीये. इतका शक्तिशाली आहे. रावणाच्या समोर कोणताही वीर काही क्षण सुद्धा टिकू शकत नाही. ही रावणाची शक्ती आहे. रावणाने एकेका योद्ध्यासोबत लढत लढत त्याची काय ताकद आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तर रावणाचा मृत्यू येण्यासाठी कोणकोणते वीर उपयोगात आणता येऊ शकतात हे बाकी रामाच्याकडून तपासणी होते. आपण काय आहोत याचा अंदाज प्रत्येकाला येतोय. मर्यादांची जाणीव होतीये. ते म्हणतात ना की 7:30च्या काळात शनी महाराज त्रास देत नाहीत, तुमच्या शक्तीची तुम्हाला ओळख करून देतात, तुमच्या मर्यादांची तुम्हाला ओळख करून देतात. तसं रावणासोबतचं युद्ध रामाकडच्या योद्ध्यांना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून देणार आहे. आहात तुम्ही शक्तिशाली योद्धे आहात, पण इतके शक्तिशाली नाही आहात की ब्रह्मदेवानं वरदान दिलेल्या वीराला तुम्ही हरवू शकाल. ब्रह्मवाक्य खोटं ठरत नाही, त्यासाठी योग्य माणूस समोर जावा लागतो. तो मरणार नाही आपल्या हातून याची माहिती असूनही लढायचं असतं, आपला पराक्रम दाखवायचा असतो, हेही कळालंय. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्या हातून मरणारच नाही तर आपण कशाला भानगडीत पडा असं नाही म्हणायचं. जायचं, लढायचं, पराक्रम दाखवायचा. आणि त्या प्रत्येक पराक्रमाला यश काय मिळालंय बघा. प्रत्येक पराक्रमाला यश हे आहे की रावण या प्रत्येकाच्या वारामुळे जखमी आहे. नील असो, हनुमान असो, सुग्रीव असो की लक्ष्मण असो, प्रत्येकाच्या वारामुळे जखमी आहे. लक्ष्मणाने युद्धभूमीवर रावणाच्या समोर आल्याबरोबर आपल्या बाणाने रावणाला त्रस्त करायला सुरुवात केली. इतका त्रस्त केलाय की रावणाला कळतच नाहीये की काय करावं. शेषाचा अवतार हो, त्याला काय होणार आहे. ईश्वरी अंशच सोबत आहे, त्याला काय होणार आहे, भाऊच आहे. देवाचा हात नुसता सोबत असेल तरी लोकांचं काम भागतं. नुसता मस्तकी हात जरी देवाचा झाला, दृष्टी पडली तरीही पैलतीर गाठतो. इथे तर देव भाऊ म्हणून उभा आहे. आणि जेव्हा देवासारखा भाऊ सोबत असतो तेव्हा चिंता करायची नसते. हे लक्ष्मणाला ठाऊक आहे. आता देवा भाऊ असं म्हटलं की तुम्ही कुठं दुसरीकडे जाल. मी आपलं रामचंद्र, देव आणि त्याचा भाऊ लक्ष्मण या विषयावर बोलतोय. रावणाशी लढण्याची ताकदच येते बघा. देवासारखा भाऊ सोबत असला की अहंकारी रावणासोबत लढण्याची ताकद येते. ही ताकद असलीच पाहिजे. लक्ष्मण त्या ताकदीनं रावणावरती तुटून पडतोय. आपल्या बाणांनी रावणाला जर्जर करून टाकलाय आणि जर्जर करून टाकलेल्या रावणाला आता लक्ष्मणाचा राग येऊ लागलाय. हा मला घायल करतोय, रक्तबंबाळ करतोय. दशानन रावण लक्ष्मणाच्या बाणांच्या यांनी टोचून 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 हातातून रक्त, अंगातून रक्त, प्रत्येक ठिकाणाहून रक्त. आधीच हनुमानाने त्रास दिलाय, नीलाने त्रास दिलाय, आता लक्ष्मण त्रास देतोय. लक्ष्मणाच्या बाणांनी घायाळ झालेल्या रावणाला असं वाटतंय की या लक्ष्मणालाच आता युद्धभूमीतून बाजूला करणं आवश्यक आहे, संपवणं आवश्यक आहे. आणि लक्ष्मणाचे प्राण घेण्यासाठी म्हणूनच रावण एक दिव्यास्त्र काढतो. महाभयंकर सर्पासारखं ते अस्त्र थेट लक्ष्मणावर चालवतो
लक्ष्मणाच्या वर्मी तो बाण लागतो आणि लक्ष्मण अचेत होऊन पडतो. अचेत झालेल्या लक्ष्मणाला रामचंद्राकडं पुन्हा वानर सैनिक घेऊन जातात आणि लक्ष्मण अचेत झालेलं बघून हनुमान तिथे दाखल होतो. मगाशी बाजूला गेलेला, नीलाच्या युद्धाच्या वेळी बाजूला गेलेला हनुमान, आणि हनुमान पुन्हा एकदा रावणावर तुटून पडतो. हनुमान आणि रावणाच्या मध्ये अक्षरशः घनघोर अशा स्वरूपाचं मल्लयुद्ध सुरू होतं आणि हनुमानाच्या एकाच प्रहारासोबत रावण गापकन खाली बसतो आणि खाली बसलेल्या रावणाच्या मुखातून रक्त बाहेर पडू लागतं. रक्त ओकू लागतो रावण. इतका प्रचंड प्रहार तो असतो. हनुमान दुसराही प्रहार करतात आणि काही क्षणासाठी रावण निचेष्ट पडलेला असतो. रावणाला निचेष्ट पडलेलं बघून हनुमान लक्ष्मणाच्या सुरक्षिततेसाठी रामचंद्रांच्याकडे जातात आणि घडला प्रकार रामचंद्रांना सांगतात. सुग्रीवाला जखमी केलंय, नीलाला जखमी केलंय, लक्ष्मणाला अचेत केलंय आणि हनुमानही फारसं रावणाला तोंड देऊ शकत नाही. हे लक्षात आल्यावर रामचंद्र स्वतःच निर्णय घेतात की आता तो सचेत होऊन युद्धाला उभं राहण्याच्या आधी मला समोर गेलं पाहिजे. कारण रावणाचा पराभव करू शकणारं कोणी असेल तर ते रामचंद्र आहेत. त्याला मारणारं कोणी असेल तर ते रामचंद्र आहेत. रामचंद्रांच्या मनामध्ये प्रचंड मोठा संताप आहे रावणाविषयी. कारण भावासारख्या मित्राला जखमी केलाय. सुग्रीव ठीक झालाय, फार काही घडलं नाहीये, पण जखमी केलं होतं. आपल्या भावाला जखमी केलंय. ईश्वरी अंश असल्यामुळे, सोबत असल्यामुळे लक्ष्मणालाही याचा फार त्रास सहन करावा लागला नाही. लक्ष्मणही व्यवस्थित झालाय, पण लगेच युद्धभूमीवर जाईल ही शक्यता कमी आहे. मर्यादांची जाणीव बघा. सुग्रीवाला मर्यादाची जाणीव करून दिली आहे, लक्ष्मणाला मर्यादांची जाणीव करून दिली आहे. हनुमानाच्या प्रहाराने तो वाकलाय, रक्त ओकतोय, पण हनुमानाच्या प्रहाराने मरत नाहीये हे हनुमाना लक्षात. धिक्कार केलाय स्वतःचा हनुमानाने. इथे माझा प्रहार होऊन सुद्धा रावणा तू मरत नाहीयेस, माझ्याच बळावर माझा धिक्कार आहे असं स्वतः हनुमान म्हणताय. आपल्या सगळ्याच, नील जखमी झालाय, अचेत होऊन पडलाय, या सगळ्यांना पराभूत करणारा, त्रास देणारा रावण आता थांबवला पाहिजे असं रामचंद्रांना वाटतंय. आणि आपल्या धनुष्याला सज्ज करून, एक टणत्कार करून रामचंद्र रावणाच्या समोर उभे राहत आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या धनुष्याचा असा गंभीर टणत्कार करत रावणाला सचेत करताय. दशानना सावध हो, आता मी तुझ्याशी लढायला आलो आहे. रामाचा हा आवाज ऐकून दशानन देखील सज्ज होतो. पुढे काय होतं ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.